वाशिम जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा पपई पिकाला फटका बसतोय। पपईच्या झाडांवर रोगाचा प्रादुर्भाव होत असून झाडांची वाढ खुंटते। त्यामुळे कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन करून रोग नियंत्रणासाठी उपाययोजना सुचवाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। सांगलीच्या तासगाव तालुक्यातील 20हून अधिक द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची 60 लाखांची फसवणूक झाली। तर मणेराजुरी, गव्हाण आणि सावर्डे येथील शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी गंडा घातला। व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना काही प्रमाणात रक्कम दिली, मात्र उर्वरित रक्कम न देता 60 लाखांची फसवणूक केली। कोल्हापूरच्या गडिंग्लज तालुक्यातल्या वडरगे इथं शेतकरी सद्गुरू खोत सलग 4 ते 5 वर्ष 100 टनापेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन घेतात। यासाठी त्यांनी नेचर केअर फर्टिलायझरचे ग्रीन हार्वेस्ट तसंच पॉलिफॉस्फेट गटातील उत्पादनाचा वापर करतात। तर ग्रीन हार्वेस्टचा वापर सुरू केल्यापासून शेणखत आणि रासायनिक खतांवरचा खर्च कमी झाला आणि उत्पादन दुप्पट झालं आणि जमीन भुसभुशीत आणि गुणवत्तापूर्ण झाल्याचं खोत यांनी नमूद केलं। अखेर देशातील युद्धाचा थेट परिणाम कांदा दरावर झालाय। कांद्याची निर्यात ठप्प झाल्यानं कांदा उत्पादक संकटात सापडले। कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली पाहायला मिळते। वाशिम जिल्ह्यात सीसीआयनं हमी भावानं कापूस खरेदीला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे। जिल्ह्यात अजूनही सुमारे 30% कापूस शिल्लक असल्यानं शेतकऱ्यांनी मुदतवाढीची मागणी केली होती। आता सीसीआयनं कापूस खरेदी होणार असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। मागील काही दिवसापासून कांद्याचे बाजारभाव गडगडल्यानं कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। सध्या कांद्याला प्रति किलो 8 ते 10 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय। यात उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला।